गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तृप्तिदीपाचा अभ्यास सुरू आहे आणि तृप्तिदीपाच्या निमित्ताने या अभ्यासाच्या निमित्ताने मला जी अनिर्बंध तृप्ती आहे, जी कोणाही व्यक्तीवर आणि वस्तूवर अवलंबून नसलेली अशी तृप्ती मला प्राप्त झाली पाहिजे, हा या मुख्य प्रकरणात आहे. हे वारंवार सांगण्याचं एकच कारण असतं की आपला अभ्यास सुरू असतो, पण अभ्यास कोणत्या पद्धतीने चाललेला आहे, त्या अभ्यासाचा विषय काय आहे हे आपल्याला पक्क कळलं पाहिजे. अदरवाईज विषय आणि मी काय करतो अभ्यास या दोघांमध्ये तफावत पडते आणि जे मला साध्य करून घ्यायचं असतं ते मला या जन्मात साध्य करताना मात्र खूप काही कष्ट पडतात, म्हणजे मी कदाचित त्यापासून दूरही राहण्याची शक्यता असते. 181वा जो श्लोक आहे तो शंका धारण करणारा श्लोक आहे. जेव्हा जगत हाच याचा म्हणजे ज्ञानाचा आत्मा होतो, तेव्हा कोण कशाने काय पाहिल, काय हुंगील, काय बोलेल, अशा श्रुतीचा बराच बोलबाला आहे. या श्रुतींच्या बोलबाल्याविषयी हा जो विचार मांडलेला आहे, जेव्हा जगत हाच याचा म्हणजे ज्ञानाचा आत्मा होतो, म्हणजे जेव्हा जगत त्याचं बाधित होतं, जो ज्ञानरूपतेचा अभ्यास करतो आणि जगताची दृष्टी मिथ्या दृष्टी तयार होते आणि हे मिथ्या दृष्टी तयार होऊन जेव्हा अज्ञानाची निवृत्ती होऊन आनंद रूपतेचा अनुभव येतो, तेथे मात्र पाहणारा आणि जे पाहायचं आहे ते दृश्य आणि त्यानंतर त्या पाहण्याची एक क्रिया, या तिघांमध्ये एकरूपता प्राप्त होते. म्हणजे तिथे काय आहे, तिथे स्वरूपाचा विचार होऊन जातो. म्हणजे पाहणाराही आत्मरूप असतो, नंतर जे पाहायचं आहे ती सृष्टी सुद्धा त्याच्या दृष्टीने आत्मरूप असते आणि मध्ये जी काय प्रक्रिया घडते ती सुद्धा आत्मरूप असते. त्यासाठी एक 65ली ओवी आहे, तेवी द्रष्टादृश्य दशे दशे अतीत दृंगमात्र जे असे ते द्रष्टादृश्य मिसे केवळ होय. ज्ञानमात्र वस्तूच द्रष्टा दृश्य दर्शन या रूपाने आपल्या पुढे प्रतीतीला येते, हा या ओवीचा खरा अर्थ आहे. म्हणून इथे द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी बाधित होणं हा आपल्या अभ्यासाचा एक विचार आहे. आणि ती जेव्हा बाधित होते तेव्हा मात्र कोण काय पाहतो, कोण काय करतो अशी एक भूमिका मांडावी लागते. आणि कोण शब्दाचा अर्थ तो जीवनमुक्त. तो जीवनमुक्त पाहतो ते हरीचंच रूप पाहतो असतो. हरीच्या दासा हरी दाही दिशा. म्हणून इथे द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी आत्मरूपच होते. आणि मग आपण म्हणतो भरला गणदाट हरी दिसे रीता ठाव या रागवे विण नाही, अशी एक अंतःकरणात दृष्टी तयार होते आणि सर्वत्र ब्रह्मभाव हा त्यातला मुख्य विचार आहे. सर्वत्र विठ्ठल भाव, सर्वत्र रामभाव ही त्याच्या एक भूमिकेचा विचार आपल्या पुढे येतो. म्हणून इथे शंका जी आहे की ती शंका आपल्याला कळली पाहिजे. श्रुतींचा बोलबाला आहे आणि त्या श्रुतींच्या बोलबाल्यातनं हा जो काही विचार झालेला आहे तो असा आहे. म्हणून आता पुन्हा एक शंका विचारलेली आहे. ज्ञान उत्पन्न होताना द्वैतभान नाहीसे होतेच, कारण या ध्यान करणारी जी लोक आहेत ती सगळी लोक जी आहेत ती द्वैतभान नाहीसं करण्यावर त्यांचा जास्तीचा भर असतो आणि त्यातूनच या खऱ्या शंका तयार होतात. आणि ही 182व्या श्लोकाची जी काय रचना आहे यावरून द्वैताचे भान नष्ट करूनच ज्ञान उत्पन्न होते, त्याशिवाय नाही हे सिद्ध झाले. अशा परिस्थितीत विद्वानाला भोग कसे होतील अशी शंका असेल तर तिचे उत्तर ऐक. मुख्य काय आहे, द्वैताचे भान नष्ट करूनच ज्ञान उत्पन्न होते. इथे द्वैताचे भान नष्ट या शब्दाचा अर्थ द्वैताचे भान बाधित असा घ्यावा लागेल. संत जेव्हा किंवा जे मुक्त झालेली मंडळी असतात ते नष्ट हा प्रयोग करू शकतात, कारण तो त्यांचा अधिकार आहे. किंवा ते आत्मस्वरूपावर जगताचा विवर्त अशी भाषा बोलू शकतात. तो मागे विचार आपण केलाय. म्हणून इथे जेव्हा नष्ट हा जो विचार येतो त्यावेळी तो नाश या अर्थाने घ्यायचा नसतो, तो बाधित या अर्थाने घ्यायचा असतो. म्हणून इथे या जीवनमुक्ताचं जे लक्षण आहे तिथे जे मला पाहावयाचं आहे ते म्हणजे भोग्य वस्तूचा विचार, विषयाच्या दृष्टीने विचार केला तर तो भोग्य वस्तूचा विचार होतो. ती भोग्य वस्तूच जर का आत्मरूप झालेली असेल, ती भोग्य वस्तूच जर का वेगळेपणाने त्याला विशेषत्वाने भासत नसेल, तर मग मात्र काय आहे, ती जी काय दृष्टी आहे ती बाधित दृष्टी आहे. ज्यावेळी व्यवहार करण्याचा विचार येतो तेव्हा त्या
त्रिपुटीचा बाध होऊन त्याचा व्यवहार होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो 98% अद्वैत आणि 2% बाधित द्वैत. कारण का, तो कर्ता भावानी कधीच व्यवहार करत नाही, म्हणून तो करता नाही, म्हणून तो भोगताही नाही. म्हणजे तो करूनच अकर्ता राहतो, ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. पण काय होतं, हे जे काय केलं, म्हणजे तो जीवनमुक्त एखादा व्यवहार करतो, तेव्हा त्या व्यवहार केलेल्याचा खोटा आळ त्याच्यावर येतो. आणि खोटा आळ त्याच्यावर जेव्हा येतो, तेव्हा मात्र काय असतं, त्याच्यावर त्या खोट्या आळातनं 2% बाधित द्वैत अशी भूमिका आपल्या पुढे मांडावी लागते. म्हणून इथे काय आहे, जगताचं भान नष्ट करून ज्ञान उत्पन्न होतं असा अर्थ नाहीये. कारण इथे नष्ट होणं हा अपेक्षित विचार नाहीये. ज्ञान हे तर असतची असे, असं म्हणलंय. समर्थ म्हणतातच की हे ज्ञानरूप आत्मा जो आहे तो कायमचा आहे, आहे आणि आहे. हे द्वैतमय असलेलं जगत, त्याचं असणं किंवा नसणं त्या आत्मस्वरूपाशी काही संबंधित नाहीये. हे आत्मतत्व या जगतापासून भिन्नच आहे. आत्मा चेतन आहे, हे जगत जड अचेतन आहे. त्यातील सर्व पदार्थ हे आत्मस्वरूपापेक्षा वेगळेच आहेत. म्हणून यातला आपल्याला साधनेच्या दृष्टीने विचार करता येतो. तो विचार पुढच्या श्लोकाचा विचार आहे, तो त्यावेळी आपण करूया. म्हणून इथे काय आहे की जिथे द्वैत बाधित झालेलं असतं, तिथे मात्र द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी ब्रह्ममय झालेली असते. आणि तिथे मात्र तो व्यवहार मी करतो, म्हणजे तो विद्वान, म्हणजे तो जो आत्मरूप झालेला जीवनमुक्त आहे, तो व्यवहार मी करतो अशी भावना त्याच्या अंतःकरणात उरत नाही. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की अज्ञानाची निवृत्ती म्हणजे ती बाधितावस्था हीच ज्ञानरूपतेचं लक्षण आहे. आणि त्या ज्ञानरूप झाल्यानंतर जेव्हा तो व्यवहार करतो, तो केवळ बाधितानुवृत्तीने असलेला व्यवहार असतो. हा सतत विचार आपल्याला करावाच लागेल. आता उत्तर देतायत, तो 183वा श्लोक आहे. केन किम पश्येत, ही श्रुती सुषुप्तीविषयी आहे की मुक्तीविषयी, याचा स्पष्ट खुलासा स्वाप्याय संपत्त्योहो मध्ये केलेला आहे. ते ब्रह्मसूत्रातलं ते विचार आहे. आणि जेव्हा मोक्षाच्या संदर्भाने या श्रुतीचा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र कधी कधी त्या मोक्षाचा संबंध त्याच्या जवळचा दृष्टांत म्हणून सुषुप्तीचा दृष्टांतही दिलेला आहे. म्हणून इथे काय आहे की सुषुप्तीत सुद्धा जीव सत्संपन्न होतो, तसाच तो ध्यान अवस्थेमध्येही मोक्षावस्थेमध्येही तो सत्संपन्न होतो. पण इथे काय आहे की जीव ब्रह्मैक्य ज्ञान कोणाला झालं, हा त्यातला भाग आहे. आपल्याला लक्षात घ्यायची गरज असते की झोपेमध्ये एखादा जातो, पण झोपेमध्ये जाऊन त्याचं द्वैतभान नाहीसं होतं. आणि ती जी काय आलेली जी अवस्था आहे ती घन अज्ञानातनं आलेली. आणि जेव्हा तो ती बाधितानुवृत्तीने त्याच्या अंतःकरणात अवस्था येते, किंवा आपण म्हणूया ध्यानाच्या निमित्ताने समाधी काळात त्याला ती जी अवस्था मिळते, त्यावेळी तो समाधी काळ जो आहे तो ध्यानाच्या निमित्ताने त्याची अंतःकरण वृत्ती शांत होऊन, म्हणजे निराश होऊन, आपल्याला ती लय पद्धतीने का होईना त्या अंतःकरण वृत्तीचा निराश होतो आणि खऱ्या अर्थाने तिथे ज्ञानरूपतेचा अनुभव येतो. म्हणून एके ठिकाणी घन अज्ञानातनं आलेला अनुभव आणि एके ठिकाणी समाधीच्या निमित्ताने आलेला तो खऱ्या अर्थाने आलेला ज्ञानाचा अनुभव, या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच समजून घ्यायला पाहिजेत आपल्याला. जागृतीत आपल्याला साधन करायचे हा भाग वेगळाच आहे. कारण का, असा समाधी काळाचा अनुभव येऊन सुद्धा मला ज्ञानरूपतेचा विचार पूर्ण झाला असं म्हणता येत नाही. कारण जोपर्यंत माझं देह सत्यत्व, जगत सत्यत्व, बुद्धी सत्यत्व, भेद सत्यत्व जात नाही, तोपर्यंत मला खऱ्या अर्थाने ज्ञानरूपता प्राप्त झाली हा विचार करता येत नाही. म्हणून इथे काय आहे, हा जो कर्तेपणा जो आहे, किंवा या म्हणूया या गोष्टी करताना जो जागृतीमध्ये कर्तेपणा जो आहे तो केवळ कोणाला तरी द्यावा लागतो. समाधी अवस्थेचा विचार करताना सुद्धा ती व्यक्ती ध्यानाला बसते, म्हणून कर्तेपणा त्या ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला द्यावा लागतो. पण वास्तवात ध्यान स्थितीमध्ये म्हणजे त्या समाधी अवस्थेमध्ये मात्र तो आकर्ता होऊनच राहतो त्या वेळेपुरता. काही हरकत नाही, त्या वेळेपुरतं का होईना त्याला ब्रह्मज्ञान असतं. पण व्युत्थान झाल्यावर मात्र दोन्ही ठिकाणी, झोपेमध्ये सुद्धा जेव्हा जागा होतो तेव्हा मात्र काय आहे, ते द्वैतभान त्याला परत जसंच्या तसं होतं. त्याची बद्ध दृष्टी असते, ती जशीच्या तशीच राहते. तसंच ध्यानाचा विचार आहे. ध्यान काळी त्याला आनंदाचा अनुभव असतो, पण ध्यान काळी, ध्यानानंतर जेव्हा तो व्युत्थान पावतो तेव्हा मात्र त्याच्या भ्रांतीचा निराश झालेला नसतो. कारण कार्यकारण भावाचा विचार आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दूर करायची असते तेव्हा त्याच गोष्टीचा विचार तिथे त्या पद्धतीने करावा लागतो.
म्हणजे आपल्या अंतःकरणात भेद असेल, म्हणजे कल्पनेत जर का भेद असेल, तर औषध सुद्धा कल्पनेतलंच आणावं लागतं. अशा पद्धतीने ते विचार आहेत. आणि त्यासाठी मग काय आहे, की व्युत्थान झाल्यावर व्यवहार काळात हे अद्वैत मोडतं, मग पुन्हा तिथे सृष्टी त्याच्यासमोर येते आणि मग जर का सृष्टी मिथ्या ठरलेली असेल जागृतीमध्ये, तो खऱ्या अर्थाने ज्ञानरूप व्यक्ती आहे असं बोलता येतं. नाहीतर मग काय आहे, तो बाधितानुवृत्तीने व्यवहार घडत नाही. मग म्हणूनच चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे आपल्याकडे. 1400 वर्ष ध्यान करून सुद्धा ते मात्र आत्मस्वरूपाच्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानापासून वंचितच राहिले. पण जेव्हा श्री ज्ञानदेवांकडे गेले तेव्हा 65व्यात केवळ बाधितानुवृत्तीचा विचार सांगितला, म्हणजे त्या तत्वमसीचं चिंतन सांगितलं, वाच्यार्थ आणि लक्षार्थ समजावून सांगितला. श्री चांगदेव महाराज ज्ञानरूप होऊनच गेले. पण त्यांचा अधिकारही तेवढा मोठाच होता, तो आता आपल्या अभ्यासाचा विषय नाही. म्हणून इथे झोपेचा आणि जो ध्यानाचा म्हणजे समाधीचा जो विचार आहे, तो फरक जो आहे तो या पद्धतीने आहे. आता याविषयी काही तर्क आहे. तो 184व्या श्लोकाचा विचार आहे. वरील आचार्य भाष्य मान्य केले नाही तर याज्ञवल्क्यांसारखे आचार्यत्वच सिद्ध होणार नाही. कारण त्यांना द्वैत दिसले तर ते मुक्त विद्वान नाहीत असे ठरते. मग अद्वैत दिसले तर त्यांच्या वाणीला काहीच बोलता येणार नाही. आता इथे ही काय शिष्य परंपरा वगैरे आहे. याज्ञवल्क ऋषी, जनक महाराज आणि त्यानंतर निवृत्ती ज्ञानदेव इथं सगळ्या परंपरेने शिष्य लिहिलेले आहेत. विवेकानंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत. मग आता त्यांना जर का द्वैतच दिसलं नसतं, रामकृष्ण परमहंस झाले, निवृत्तीनाथ झाले, यांना जर द्वैतच दिसलं नसतं तर काय झालं असतं, त्यांना ह्या उपाध्या म्हणजे या माझ्यासारख्या उपाध्या माझ्या श्रीगुरूंना या दिसल्या कशा असत्या, म्हणजे त्या त्यांना कळल्या कशा असते. म्हणून इथे काय आहे, भेद हा उपाधिकृत असतो आणि भेद उपाधिकृत असल्यामुळे तिथं शिष्य श्रीगुरु परंपरा ही सिद्ध होते. हा ईश्वर सुद्धा जो आहे ना, या सृष्टीतील पदार्थ ईश्वराने उगाच निर्माण केलेले नाही, किंवा या सृष्टीतला भेद हा काही उगाच निर्माण केलेला नाहीये. शिष्य श्रीगुरु भेद आहे, तो व्यवहार काळात सुद्धा आहे. तो शाळेत जाऊन आपल्याला शिष्य श्रीगुरु म्हणजे गुरु आणि शिष्य ही परंपरा तिथून सुरू होते. आपल्या घरातनही सुरू होते. आई वडील आपल्या आधी गुरु असतात आणि अशा पद्धतीने हे जे काय सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे ते उगाच नाहीये. ते कार्यकारण भावाशी त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून इथे संबंध लक्षात घ्या की त्या ईश्वराने वेदही निर्माण केले आणि सृष्टीही निर्माण केली. आता त्या सृष्टीमध्ये मनुष्य जन्मालाही मला घातलं ते केवळ मुक्त होण्यासाठी घातलेले. वेदांचे 3 विचार आपल्या पुढे आणले. त्यामध्ये पुन्हा कर्म, उपासना आणि ज्ञान, पुन्हा आणखीन आयुर्वेदाचा विचारही मांडला. आयुर्वेदाच्या विचारातनं माझ्या आजारात काही जर का घटना घडल्या आजारासारख्या, तर त्यातून बरं होण्याची एक व्यवस्था त्या ईश्वराने तयार केली. आणि त्यानंतर आणखीन जो विचार आहे कर्म, उपासना, ज्ञान हे सगळं समजावून सांगणारी श्री गुरु संस्था ही उपयोगात आणली. आणि त्या जीवनमुक्त श्रीगुरूंकडनं या अपरोक्षानुभूतीचा विचार त्या शिष्यापर्यंत पोहोचवण्याचा विचारही तयार झाला. तो कसा काय तयार झाला, त्या शिष्य आणि श्रीगुरु मध्ये उपाधीच्या स्वरूपात भेद आहे हे सगळं गृहीत धरून झालेलं आहे. आता या जर का उपाधीचा भेद तिथं नसता तर व्यवहार कसा काय जगाचा झाला असता. सगळ्याच उपाध्या काहीतरी इरॅटिक म्हणजे निरर्थक काहीतरी वागल्या असत्या आणि त्यातून त्या ईश्वराने हे जग निर्माण केलंय आणि त्याची जी काय व्यवस्था लावली आहे त्या व्यवस्थेला तडे गेले असते. म्हणून इथे काय आहे, या भगवंतानी सुद्धा अर्जुनाला उपदेश केलाय, इथं लिहिलंय आणि स्वतः त्यांनी युद्ध सुद्धा केली आहेत आणि तरीही भगवंत आनंदरूप आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे भगवद्गीतेमध्ये की मी या जगात आहे पण जग माझ्यात नाही. आत्मरूपाने म्हणजे ब्रह्मरूपाने मी या जगात आहे. उदाहरणार्थ मी या ब्रह्मस्वरूप रूपाने या जगताला आधार आहे, या जगताचं अधिष्ठान आहे. पण जगत माझ्यात नाही, त्यावेळी स्वरूप दृष्टीमध्ये या जगताचा कुठेही अंतर्भाव नाही अशी भूमिका आहे. पण याचा अर्थ त्यांनी द्वैत मांडलेला आहेच आहे. म्हणून द्वैतभान नाहीसं होणं हा आत्मानुभवाचा विचारच नाही. द्वैतभान बाधित होणं हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. तृप्ती कशात आहे तर ते द्वैतभान बाधित झालं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा गोष्टी बोलल्या जातात, आमचे महाराज सतत आनंदाच्या अनुभवात असतात. मग ते प्रवचन देतात का? होय, ते प्रवचन देतात. मग ते बाधितांवृत्तीने नाही का खाली येत? हा त्याचा विचारच आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून इथे काय आहे की त्या द्वैताशिवाय उपदेश होणं शक्य नाहीये, द्वैताशिवाय कोणताही व्यवहार होणं शक्य नाही. म्हणून हे द्वैत बाधित
का सत्यत्व हा एवढाच विचार आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. द्वैत सत्यत्व बुद्धी असेल तर मी सुखी किंवा दुःखी होणारे, आणि द्वैत जर का बाधित झालेलं असेल आत्मानंदाचा अनुभव येऊन, तर माझी दृष्टी ही आनंदाची असणारे, आणि अशा पद्धतीने व्यवहार होणं हा केवळ त्या ईश्वराला अपेक्षित आहे. 185वा श्लोक असं सांगतोय, केवळ निर्विकल्प समाधीच ज्ञानरूप असते अशी शंका व तिचे उत्तर. निर्विकल्प समाधीमध्ये द्वैताचे भान होत नसल्याने त्या काळीच अपरोक्ष ज्ञान असते असे मानले तर गाढ झोप तशी नसते काय? हा एक प्रकारे केलेला प्रश्नच आहे की त्या निर्विकल्प समाधीमध्ये द्वैताचं भान नसतं, तसं झोपेतही नसतं. मग दोघांनाही काय आम्ही सारखं म्हणू काय? हा त्यातला भाग आहे. खरं तर हा एक प्रकारे केलेला उपहासच आहे. पण असू दे, आपल्याला मात्र काय करायचंय, त्या ध्यानाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत करता येते, हा त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण प्रत्येक साधनाचा एक प्रॉफिट असतो आणि तो प्रॉफिट मला घ्यायचाच असतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला निर्विकल्प समाधीपर्यंतचा विचार नाही करायचा, पण बाधितानुवृत्तीने अंतःकरण वृत्ती तयार करण्यासाठी एका शांत संपन्न अशा अंतःकरण वृत्तीची गरज असते. आणि ती जी अंतःकरण वृत्ती आहे ती निष्काम कर्मोपासनेने मिळते, आणि ध्यान ही एक कर्मोपासना आहे. आणि त्या कर्मोपासनेतनं मला माझ्या आनंदापर्यंत जाण्याचा विचार माझ्या अंतःकरणात स्थिर राहू शकतो. म्हणून इथे काय आहे, आता त्यांना म्हणू दे की ते भान होत नसल्याने वगैरे द्वैताचं वगैरे हा विचार तो ध्यानी लोकांचा आहे, तो असू दे. पण माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, हा लाभ मला घेता येतो, हा ध्यानाच्या निमित्ताने बोलला गेलेला विचार आहे. आणि मग त्यांनी झोपेचा आणि या सर्व समाधीचा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि त्यासाठी माझ्या श्री गुरूंनी एक ओवी दिलेली आहे ज्ञानेश्वरीतली, साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात. जर का तुला झोपेमध्ये स्वप्न आणि पुन्हा जाग आली नसती तर आम्ही त्याला ब्रह्मभावच म्हटला असता, पण मला जाग येते आणि पुन्हा स्वप्नही पडतात. म्हणून इथे काय आहे, झोपेतून जाग होणं आहे आणि स्वप्न पडणं आहेच आहे. आणि झोप सुद्धा कशी आहे, तर ती प्रारब्धाधीन आहे. आणि नंतर पुन्हा उठल्यावर पुन्हा काय आहे, मी थोडासा म्हणूया त्या झोपेच्या धुंदीमध्ये मला सुख आहे तिथे थोडं, पण ते नकारात्मक सुख आहे. त्या ठिकाणी त्या सुखामध्ये आळस आहे. पण तेच जर का निर्विकल्प समाधीचा विचार केला गेलेला असेल तर ते जेव्हा समाधी उतरते तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत आणि प्लेझंट होऊन जाते. आता हा माझा फायदा आहे की नाही? पण लक्षात घ्या, त्या समाधीलाच मी शेवटचा विचार मानला तर तो मात्र माझ्या अभ्यासाचा तो तिथे घात होण्याची तिथे एक व्यवस्था तयार होते. म्हणून इथे काय आहे, केवळ निर्विकल्प समाधीच ज्ञानरूप असते अशी शंका घेतली तर ते झोपेलाही ज्ञानरूपतेचा दर्जा द्यावा लागेल. आणि त्या झोपेमध्ये अविद्येचे संस्कार जसेच्या तसे राहतात, मी सकाळी जागे झाल्यावर तसेच राहतो. म्हणून इथे काय आहे, त्या जीव ब्रह्मैक्याचा अखंड आनंदाचा अनुभव यायचा असेल, मला तृप्ती निरंकुश तृप्ती प्राप्त व्हावी असा जर का माझ्या अंतःकरणात निर्णय असेल, निश्चय असेल, तर तो मात्र बाधितानुवृत्तीनेच केला पाहिजे. आणि तो जो बाधितानुवृत्तीचा विचार आहे तोच खरा या तृप्ती प्रकरणात वारंवार मांडला गेलेला आहे. आता 186वा जो श्लोक आहे तो असं म्हणतो, हा घोटाळा व त्याचे उत्तर. आता त्याचं उत्तरही दिलं पाहिजे. गाढ झोपेत जीवाला आत्मज्ञान होत नाही असे जर स्वीकारले तर आत्मसाक्षात्कारालाच ज्ञान म्हणणे तुझ्या दृष्टीने बरोबर होईल. द्वैताच्या विस्मरणाला ज्ञान म्हणणे योग्य नाहीये. आपल्याला एक लक्षात घ्यायचंय, आपल्याला द्वैताचं विस्मरण नाही करायचंय. ते झोपेमध्येही होतं. मग झोपेलाही आत्मसाक्षात्काराचा दर्जा द्यावा लागला असता, पण तसं करता येत नाही. म्हणून इथे आपल्याला काय करायचंय की गाढ झोपेत जरी जीव ब्रह्माकार होत असला तरी सुद्धा त्याचे संस्कार जे आहेत, त्याच्या अंतःकरणावर झोपेपूर्वीचे जे काय संस्कार आहेत सत्यतेचे, ते काही केल्या जात नाही. म्हणून इथे काय आहे, कुठलीही गोष्ट इथं मोल दिल्याशिवाय मिळत नाहीये. आपल्याला जर का आत्मरूप व्हायचं असेल तर जीवदशेचं मोल हे द्यावंच लागतं. म्हणजे इथे काय आहे, ही जी काय बोलणी चाललेली आहे या 186व्या श्लोकाच्या निमित्ताने, तो द्वैताचा विसर म्हणजे ज्ञानाचा अनुभव नव्हे. आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की हा जो सगळा या 2 श्लोकांचा विचार जो आहे तो झोपे संदर्भातल्या विचारातला विचार चालू. म्हणून इथे काय आहे की त्या आत्मसाक्षात्काराचा विचार म्हणजे त्या द्वैताचा विसर असं नव्हे. म्हणून आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे की द्वैत हे काय झालं पाहिजे, याचा निराश झाला पाहिजे. द्वैताचा निराश का बाद
हा त्यातला बाद का लय. द्वैताचा निराश बाद हा एकाच अर्थाचा शब्द आहे, पण लय, झोपेमध्ये लय आहे आणि जागृतीमध्ये त्याचा बाद आहे, ज्याचा त्याचा निराश आहे. म्हणून इथे काय आहे, आत्मविचार, आत्मसाक्षात्काराचा जो विचार आहे किंवा आत्मज्ञानाचा जो विचार आहे, त्यासाठी अत्यंत जवळचा दृष्टांत जो आहे तो केवळ झोपेचा आहे. आणि दृष्टांत येतो तो काही द्राष्टांत नव्हे. द्राष्टांत काय आहे, तर आत्मस्वरूपाची ऐक्यता हा आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला आत्मसाक्षात्काराने काय होतं, तर द्वैताचा निराश होतो. द्वैताच्या निराशा पाविजे या ठाया. द्वैताचा निराश झाला तर मी आनंदरूप होतो. म्हणून इथे काय आहे, आत्मविद्या जी आहे ती आपल्याला काय सांगते, तर त्या द्वैताचा निराश सांगते. ती द्वैताचा लय करा असं कधीही सांगत नाही. म्हणून आपल्याला काय आहे, विवेक प्रलय महत्वाचा आहे. विवेकाने द्वैत बाधित होतं. आत्मानात्म विवेक असं म्हणतात आणि त्यालाच विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, अशी भूमिका मांडली गेलेली. म्हणून इथे आत्मज्ञानाचा विचार जर करायची वेळ येते, तेव्हा मात्र आत्मानात्म विचारांचा विचार पुढे येतो आणि त्या अनात्म सृष्टीतील पदार्थांचा माझ्या अंतःकरणात म्हणजे माझ्या कल्पनेत असलेला जो विचार आहे तो घालवून देणं आणि नवीन आनंद म्हणजे आनंदाशी एकरूप होणं आणि बाधितानुवृत्तीने व्यवहार करणं हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला द्वैताचा विसर पाडायचा नाहीये. त्या झोपेच्या निमित्ताने द्वैताचा विसर पडतो, पण आत्मसाक्षात्कारात्मक विचार जर का आपल्या अंतःकरणात असतील म्हणजे आत्मविवेक असतील, तर मी माझ्या आनंदाकडे सहज जाऊ शकतो. म्हणून मला आत्मानात्म विवेक हा करणीयच आहे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता 187व्या श्लोकाच्या निमित्ताने एक शंका विचारलेली आहे. द्वैत दर्शन नसणे व आत्मज्ञान हे दोन्ही मिळून आत्मविद्या होते, त्यातील एकालाच विद्येचा दर्जा देता येणार नाही काय? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे, जर दोन्ही मिळून विद्या म्हटले तर घटादी अचेतन पदार्थांनाही द्वैताचे भान नसल्यामुळे त्यांना अर्ध विद्या संपन्न असे म्हणावे लागेल. आता हे जे काही ध्यानी मंडळी असतात ना, ती शंका अशाच विचारतात की ते ध्यानाच्या निमित्ताने त्यांना काय असतं, ते द्वैत दर्शन नसणं आणि आत्मस्वरूप हे दोन्ही एकच आहेत का, हा प्रश्न विचारात घेतला. आता द्वैत दर्शन नाही असा जर विचार केला तर मग हे दोन्ही मिळून जर का विद्या गृहीत धरली तर द्वैत दर्शन आणखीन कोणाला नाहीये, हा विचार करायची वेळ येते. घटादी जड अचेतन पदार्थ असतात त्यांनाही द्वैत दर्शन नाहीये. त्यांच्या ठिकाणी अंतःकरणही नाही, ते स्वतःलाही ओळखत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही. अशा पद्धतीने घट नावाची गोष्ट आहे. मग असं जर झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे या पूर्वपक्षी म्हणण्याच्या म्हणजे ध्यानपक्षी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, जर का द्वैत दर्शन नसणे आणि आत्मज्ञान या दोन्हींना जर विद्येचा दर्जा दिला तर घट सुद्धा सत्संपन्न होईल आणि घट सुद्धा अनुभव रूप आहे असे म्हणणे आपल्याला म्हणावे लागेल. म्हणजे त्या घटालाही आनंद रूपतेचा अनुभव आहे असं म्हणावे लागेल, पण वास्तवात तसं दिसत नाही. म्हणून इथे काय आहे, द्वैतभान असणं किंवा नसणं हा विचार नाहीये. द्वैतभान बाधित झालंय काय हा त्यातला विचार आहे. आणि द्वैतभान बाधित केव्हा होतं, ते द्वैतभान जागृतीमध्ये बाधित होतं, सुषुप्तीमध्ये द्वैतभान नाहीये. द्वैतभानाचा विसर आहे, मूर्छेमध्येही द्वैतभानाचा विसर आहे, पण तरी सुद्धा तिथे आत्मज्ञानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आत्मज्ञानाची प्रक्रिया ही केवळ अज्ञानाची निवृत्ती होऊनच होते आणि ती पण अज्ञानाची निवृत्ती कार्यासह कारणाची निवृत्ती. म्हणजे त्याचं कारणही निवृत्त झालं पाहिजे आणि कार्यही निवृत्त झालं पाहिजे. कार्य आणि कारण या दोघांना नष्ट करीत नाही. लक्षात घ्या, जो अभ्यास करतो ना त्याचं अज्ञान दूर होतं आणि त्याचं अज्ञान दूर झालं म्हणूनच हे सगळे जागृतीतले जे काय पदार्थ आहेत ते सुद्धा त्याला आनंदरूप होऊनच कळतात. म्हणजे त्या पदार्थांमधली जी त्रिपुटी आहे, ज्ञाता ज्ञान नेय, ही त्रिपुटी सुद्धा त्याची ब्रह्ममयच होऊन जाते. म्हणून इथे द्वैत दर्शन नसणं हे काही आत्मविद्येचं द्योतक नाहीये. मग द्वैत बाधित होणं हे खऱ्या अर्थाने आत्मविद्येचं द्योतक आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला द्योतक म्हणजे स्वरूप हा अर्थ आहे तिथे. म्हणून आपल्याला आत्मविद्येचा सतत पुरस्कार केला पाहिजे आणि ती अनात्म विचारांची जी धारा आहे ती केवळ आत्मविचाराने निघून जाते आणि मग ते आत्मविचारही सहज शांत होतात आणि खऱ्या अर्थाने मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून जाते. तरीही समाधीचा आग्रह धरणाऱ्यांना उपहासाने उत्तर दिलंय. आता नाईलाज आहे आणि तो 188व्या श्लोकाचा विचार आहे.
घुंगुरट्यांच्या आवाजासारखे कित्येक विक्षेप असल्याने घटाधिकांच्या विद्येप्रमाणे तुझी विद्या दृढ असणार नाही. आता जेव्हा या अष्टांग योगाचा विचार होतो, ध्यान योग्यांचा विचार होतो, तेव्हा मात्र त्यांची जागा अशी जंगलात असावी लागते, ती अत्यंत शांत असावी लागते. आणि मग तिथे काही डास वगैरे असतील तर, आणि डास वगैरे चावला तर काय आहे, अनेक विक्षेप आहेत त्याच्यामध्ये. आता अनेक विक्षेप आहेत, पण ध्यानी मंडळींचा विचार कसा करायचा? कारण त्यांना काय आहे, आत्मा कर्तृतंत्र वाटतो. आत्मानुभव येतो म्हणजे काय आला, तो काही बाहेरून येतो काय. म्हणून इथे काय आहे, तो आत्मा बाहेरून येतो. या ध्यानी मंडळींचा विचारच मोठा विलक्षण असतो, की ध्यान केलं तरच आत्मस्वरूपाचं आपल्याला कळणं आहे. एरवी मात्र काय आहे हे त्यांना विचारायला गेलं तर कळतच नाही. म्हणून इथे काय आहे, त्या अचेतन घटालाही द्वैतभान नाही, म्हणून त्यालाही ज्ञानरूप म्हणायचं काय, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून इथे काय आहे, द्वैताचा लोप का द्वैताचा बाध हा सतत विचार करावा लागेल. द्वैताचा लोप हा झोपेमध्येही होतो आणि तो ध्यानामध्येही होतो, पण ध्यानाचा लोप जो आहे तो खरोखरीच चांगला लोप आहे. पण तिथे मात्र आपल्या दृष्टीने आपण एकच विचार करायचा, की ते ध्यान निष्काम असलं पाहिजे, त्याने माझी चित्तवृत्ती शुद्ध आणि शांत होईल. हा तेवढाच मला फायदा घ्यायचा आहे. आपल्याला श्री गुरूंनी आपल्या विचार साधनेमध्ये ध्यानाचा विचार फारसा मांडलेला नाही. सोहम ध्यान दिलंय ना, नामाचं ध्यान दिलंय ना, 15-15 मिनिट बस, त्याने तुझी अंतःकरण वृत्ती शांत होईल. आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत तू आत्मानात्म विचार हा मोठ्या प्रखरतेने चालव, ही भूमिका मांडलेली असते. म्हणून इथे काय आहे, हा द्वैताचा लोप तेवढ्या काळापुरता होतो, म्हणून त्याला अर्धज्ञानी म्हणावं लागेल. पण त्या अर्धज्ञानी म्हणण्याची सुद्धा योग्यता तिथं नाही. म्हणजे तुझ्या द्वैताचा निराश होत नाही, हे ध्यानाने निराश होत नाही, एवढंच सांगायचं. आता तात्पर्य हे 189व्या श्लोकाचा विचार आहे. मी आत्मा अशा स्थिर बुद्धीला ज्ञान म्हटलेस तर त्याने तू सुखी हो, आणि दुष्ट दुष्ट चित्ताचा निरोध करीन असे म्हणत असशील तर खुशाल तसे कर. मुख्य विचार काय आहे, या ध्यानी मंडळींविषयी बोललेलं आहे, की ते आत्मतत्व वस्तुतंत्र आहे आणि त्याचा अनुभव आणून देणारं एकही साधन नाहीये. हे मात्र पक्क आपल्याला आधी कळलंच पाहिजे. आत्मस्वरूप जाणून घ्यायचं एकही साधन नाही, पण त्या आत्मस्वरूपावर आलेलं जणू काही आवरण जे आहे, तो आवरण दूर करण्याची साधनं आहेत, अज्ञान निवृत्तीची साधनं आहेत. पण हे कळतं कोणाला? विचारसागरनी 3 अधिकारी डिफाईन केलेले आहेत. एक उत्तम अधिकारी आहे, एक मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे. सध्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा विचार बाजूला ठेवूया. उत्तम अधिकारी जो आहे ना, त्याला आत्मा ज्ञानरूप आहे हे सांगावं लागतं. तो आत्मा नेयरूप आहे हे सांगितलं की त्याला कळतं आणि तो त्याचा अभ्यास करतो. प्रमाणात शंका विचारतो आणि त्या शंका सुद्धा त्या स्वरूपाकडे जाण्याच्या असतात. हा त्यातला भाव आहे. पण हा जेव्हा ज्ञानाचा विचारच करू शकत नाही, तेव्हा मात्र काय आहे, आत्मा त्याला ध्येयरूप आहे असं सांगावं लागतं आणि ध्यानविचार हा त्याच्या पुढे मांडला जातो. आणि ध्यानविचार मांडण्याचं एकच कारण असतं, की या ध्यानाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती थोडी शुद्ध आणि शांत व्हावी. आणि शुद्ध आणि शांत अंतःकरण वृत्ती झाली तर त्याच्यात आत्मा नेहरूप आहे हा विचार त्या अंतःकरण वृत्तीला समजावून सांगता येतो. आणि ती अशी थोडीशी शुद्ध आणि शांत झालेली जी काय अंतःकरण वृत्ती आहे, ती हा आत्मानात्म विचार करण्याची एक क्षमता धारण करू शकते. परंतु काय आहे, या योग्यांना हे कळतच नाही. ते आत्म्याला कर्तृत्वाचा दर्जा देतात. म्हणजे मी ध्यान करीन आणि त्या आत्मस्वरूपाला जाणून घेईन. वास्तवात आत्मा कोणत्याही पद्धतीने जाणता येत नाही, हे विचार करणाऱ्या माणसाला कळतं. म्हणून इथे काय आहे, साधन हे कर्तृतंत्रात आहे. साधन हे कर्त्याच्या स्वाधीन असतं. पण जो आनंदाचा येणारा अनुभव आहे तो मात्र असतची असेल. म्हणून इथे साधकांनी काय करावं, साधन करावं. आणि साधनेने काय होतं, तर अविद्येची निवृत्ती होते, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते. आणि अज्ञानाची निवृत्ती झाली असता मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून इथे एकूण आपल्याला या तात्पर्याचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा द्वैताचा लोप हा आपल्या बाजूने अपेक्षित नाही. तर त्या द्वैताचं म्हणूया मिथ्यात्व कळलं पाहिजे, त्या द्वैताला बाधित केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी बाधित करीन तेव्हा मात्र मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल. म्हणून या द्वैताचा लोप आणि आत्मविद्या या दोघांचा काही संबंध नाही. मग ध्यानाचा उपयोग काय, तर ध्यानाने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते. शिवाय ते ध्यान सुद्धा मात्र निष्कामच असावं लागतं.
अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग या प्रकरणाचा उपसंहार आता 190व्या श्लोकात करतायत. चित्त निरोधाच्या मुदतीत जगाचे मायामयत्व प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्याने आम्हाला ते मान्यच आहे. एकूण आतापर्यंत चिंतनाने असे कळते की ज्ञानीही इच्छा करीत असला तरी ती इच्छा अज्ञानाच्या इच्छेप्रमाणे नसते. आतापर्यंत मूळ विचाराधीन श्रुतीतील किमिच्छन या पदाचे व्याख्यान झाले. आपण किमिच्छननी सुरुवात केलेली होती आणि मग इथे चित्तनिरोधाच्या मुदतीत जगाचे मायामयत्व प्रत्यक्ष अनुभवाला येते म्हणजे काय, हा विचार आपल्याला केला पाहिजे की त्या ध्यानाच्या निमित्ताने माझ्या अंतःकरण वृत्तीचा निराश होतो आणि त्या आनंदाचा अनुभव येतो तिथे त्या समाधीच्या निमित्ताने. म्हणूया ध्यान लागलं तिथे असं आपण म्हणूया. तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद का होईना तो मला माझ्या आनंदाचा अनुभव येतं. म्हणजेच त्या वेळेपुरतं या जगाचं मायामयत्व कळतं. मुख्य मुद्दा काय आहे, हे जग मायामय आहे हे आपल्याला कळतं. याचा अर्थ आपल्याला तिथे ध्यानकाळी आनंदाचा अनुभव येतो. पण जेव्हा आपल्याला अभ्यासाचा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र लक्षात घ्यावं लागतं की हा जो किमिच्छनचा विचार जो आहे तो विचार करणाऱ्या साधकाचा आहे. आणि विचार करणारा जो साधक आहे ज्ञानाची इच्छा व कर्म हे बाधित असतात हे सांगणारा आहे. जो ज्ञानरूप झालेला आहे आत्मानात्म विचारांनी तो मात्र कसा आहे, तो जीवदशेचा बाध करूनच आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि मग अज्ञानी जो आहे त्या अज्ञानाच्या इच्छेप्रमाणे याच्या इच्छा नसतात. अज्ञानाच्या इच्छा कशा असतात, त्या विशेषत्वानी असतात. त्या विशेषत्वानी असतात आणि त्या विशेषत्वानी या विषयांमध्ये सुख शोधणारे असतात. पण जो हा आनंदरूप झालेला खऱ्या अर्थाने जो जीवनमुक्त असतो तो मात्र त्याच्या इच्छा अशी भूमिकाच त्याच्या अंतःकरणात नसते. कारण तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. विषय जो झाला त्यांचा नारायण. आता विषय जर का नारायण रूप असेल म्हणजे भोग्य वस्तूत जर नारायण रूप असेल आणि पुन्हा भोगताही नारायण रूप आहे आणि मध्येही प्रक्रिया नारायण रूप आहे असं ज्या जीवनमुक्ताला कळलेलं आहे तो कशाला इच्छा निर्माण करेल. म्हणून इथे काय आहे, हा ज्ञानाची इच्छा व कर्म हे बाधित झालेले असतात एवढा विचार आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. आता 191वा श्लोक आहे याला अन्य प्रमाण देत आहे म्हणून प्रमाण हा विषय महत्वाचा आहे. या श्रुतीचा असाच अर्थ केला तर राग हे अज्ञानाचे लक्षण आहे व ज्ञानी पुरुषाला रागादी खुशाल असोत या दोन्ही श्रुतीतील वर दिसणारा विरोध नष्ट होऊन त्या सार्थ ठरतात. आता मुख्य विचार काय आहे, राग हे अज्ञानाचे लक्षण आहे. आत्ताच्या या श्लोकापुरता जो विचार आहे तो विचार आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि राग या शब्दाचा अर्थ आहे प्रेम, राग या शब्दाचा अर्थ आहे अनुकूल ज्ञान, अशा अर्थाने त्याचा विचार मांडला गेलेला आहे. आता जेव्हा अज्ञानाचा विचार होतो इथे दोन श्रुती मांडलेल्या आहेत, त्या दोन श्रुतींचा विचार आपण करतोय. तर त्या अज्ञानाला जेव्हा या रागाचा विचार येतो म्हणजे या प्रेमाचा विचार असतो तो तेव्हा मोहमय दृष्टीने असतो. म्हणजे तो मोहित असतो. जगत सत्यत्व त्या अज्ञानी माणसाच्या व्यक्तीच्या अंतःकरणात असतं आणि त्यातून तो सुखी किंवा दुःखी होतो. अनुकूल ज्ञान झालं तर सुखी होतो आणि प्रतिकूल ज्ञान झालं तर दुःखी होतो. म्हणून राग आणि द्वेष या दोन्ही एकत्र पद्धतीने येणाऱ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा ज्ञानाशी एकरूप झालेली जी व्यक्ती असते तिथे मात्र रागद्वेष निर्माण होऊ शकत नाही. कारण रागद्वेष निर्माण जर करायचे असतील तर तिथे दुसरा सिद्ध व्हावा लागतो आणि दुसरा सिद्ध झाला की त्याचा मला राग आला अशी एक भूमिका मांडता येते. पण जेव्हा ज्ञानरूप झालेला असतो तेव्हा दुसरा शिल्लकच उरत नाही. कारण त्याच्या दृष्टीने हरीच्या दासा हरिदाही दिशा अशी भूमिका असते. कारण तो स्वतःला हरीचा दास म्हणतो आणि त्या हरीलाच सर्वांमध्ये सहज पाहत असतो. किंवा भरला घनदाट हरी दिसे अशा पद्धतीने तो हरिमय जग पाहतो, आत्ममय जग पाहतो. आणि ते पाहताना मात्र त्याच्या अंतःकरणात रागद्वेष हे निर्माणच होत नाही. कारण साधकावस्थेमध्ये ते रागद्वेष दूर करणं हेच त्याचं साधन असतं की हे रागद्वेष मला का येतात, कारण का मला ते भेद सत्य वाटतो म्हणून. ती समोरची व्यक्ती सुद्धा हरिमय आहे आणि मी सुद्धा हरिमय आहे. आणि मी जर का हरिमय आहे आणि समोरची व्यक्ती हरिमय आहे आणि मी जर त्याचा द्वेष केला किंवा राग केला तर काय आहे, मी त्या हरीचा द्वेष केला अशी भूमिका त्याच्या अंतःकरणात असते. आणि अशा रीतीने तो ती द्वेषमूलक किंवा रागमूलक भूमिका आपल्या अंतःकरणातनं काढून टाकतो आणि प्रत्येकामध्ये तो हरी पाहतो.
असं जर का असेल तर मग त्या ब्रह्मस्वरूप जो झालेला असतो त्याच्या दृष्टीने मात्र हे जग हरिमय असतं. आणि अशा पद्धतीने अज्ञानाची अवस्था जी असते ती द्वैत सत्यत्वातली असते आणि ज्ञानाची अवस्था असते ती द्वैत बाधितातली असते. हाच दोघांमधला फरक आहे. अज्ञानाचं लक्षण आणि ज्ञानाच्या लक्षणातला हाच फरक आहे. आता पुढे जो दुसरा विचार जो मांडलेला आहे तो महावाक्यानी जीवब्रह्मैक्य ज्ञान झाल्यानंतर मग तो मोक्ष जो प्राप्त होतो तिथे मात्र त्या मोक्ष स्वरूपामध्ये समजा काही बलवान प्रारब्धामुळे त्याच्या अंतःकरणात रागद्वेष उत्पन्न झाले तरी सुद्धा ते विशेषत्वाने पुढे येत नाही. सत्यत्व दृष्टीमध्ये विशेषत्वाने पुढे येतात आणि ज्यावेळी मिथ्यात्व दृष्टी अंतःकरणात तयार होते तेव्हा रागद्वेष आलेले अत्यंत सौम्य स्वरूपाचे असतात. आणि ते जे काय रागद्वेष येतात ते सुद्धा काय आहेत ते कोणाच्या तरी कल्याणासाठी आलेले असतात. अशा पद्धतीने ते विचार मांडले गेलेले आहेत. पुढे तो विचार येणार आहे त्यावेळी मी तो मांडेल. पण मुख्य विचार काय आहे की रागादी द्वेष हे अज्ञानाच्या बाबतीत आले तर त्याच्या खऱ्या सुखरूपतेला धक्का लागतो. पण जर ते ज्ञानाचा विचार आला तर त्याच्या सुखरूपतेला धक्का लागत नाही. ही जी काय भूमिका आहे ती भूमिका आपल्याला समजली म्हणजे झालं. आता पुढचा जो 192वा श्लोक आहे तो विचार असा सांगतोय, मूळ विचाराधीन श्रुतीतील किमिच्छन या पदाचे व्याख्यान केल्यावर आता कस्य कामाय या दुसऱ्या पदाचे सविस्तर स्पष्टीकरण केले जातात. आता कोणाच्या इच्छेसाठी, आता या कोणाच्या इच्छेसाठी आणि ज्ञानरूपतेचा काय संबंध आहे तो 192व्या श्लोकाचा विचार आहे. जसे जग मिथ्या आहे तसाच आत्माही असंग आहे असे नीट लक्षात आल्यावर भोक्ता म्हणून कोणी उरत नाही हे सांगण्यासाठी कोणाच्या इच्छेसाठी हे वर्णन आहे, हे वचन आहे की जग मिथ्या आहे आणि आत्मा असंग आहे. आता जग जोपर्यंत मिथ्या ठरत नाही माझ्या दृष्टीने विचारपूर्वक तोपर्यंत मला असंग आत्म्याचा विचार अंतःकरणात येणार नाही. त्या समर्थांची एक ओवी आहे, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव नसे. जोपर्यंत संगत्याग होत नाही तोपर्यंत अनुभव येण्याची व्यवस्थाच नाही. आणि संगत्याग करायचा असेल तर मला ते पदार्थ मिथ्या ठरवावे लागतात जगतातील. आणि ज्या दिवशी जगतातील पदार्थ मिथ्या ठरतात तेव्हाच तो असंगरूप आत्मा मी आहे हे कळून घेण्याची तिथे व्यवस्था तयार होते. म्हणून अनुभव घेता संगत्याग नसे. म्हणजे ज्यावेळी अनुभव येतो त्यावेळी संगत्यागाला पदार्थ कुठे उरला. कारण पूर्वी संगत्यागाला पदार्थ होता कारण मिथ्यात्व निश्चय अंतःकरणात मला सिद्ध करायचा होता. पण आता मात्र काय आहे, मी आनंदाशी एकरूप झालो आणि आता मात्र संगत्यागाला काहीच उरलेलं नाही. हा त्या असंगरूप आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्याचं लक्षण आहे. आणि मग त्यातून काय होतं, त्यातून माझी इच्छा असा शब्दप्रयोग अजिबात सिद्ध होत नाही. कारण जेव्हा बद्धावस्थेत मी असतो म्हणजे अज्ञानावस्थेत मी असतो तेव्हा माझी इच्छा हा खूप शब्दप्रयोग असतो. पण इथे मात्र काय असतं, रामाची इच्छा, ईश्वराची इच्छा असे शब्दप्रयोग असतात. म्हणून इथे समजून घ्यायचंय की कोणाची इच्छा, तर रामाची इच्छा. आणि राम म्हणजे ब्रह्म, म्हणजे ब्रह्मस्वरूपाची इच्छा कल्पित रूपाने. वास्तवात ब्रह्माला इच्छा होण्याचं काही कारण नाही, पण आपण म्हणूया झाली इच्छा त्याला, हा त्याच्यावर केलेला गेलेला आरोप आहे. अशा पद्धतीने इच्छा जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र हा रामरूप झालेला, ब्रह्मरूप झालेला हा केवळ रामाची इच्छा म्हणून जीवन जगतो, विठ्ठलाची इच्छा म्हणून जीवन जगतो. म्हणून इथे विशेष रूपाने असलेला माझी इच्छा हा शब्दप्रयोगच निघून जातो. कारण जग मिथ्या होतो आणि जग मिथ्या झाल्यानंतर हे भोग्य रूप असलेलं जग त्याच्या दृष्टीने रामरूपच होतं. मग जो अभ्यास करतो म्हणजे ज्याला आनंदाचा अनुभव आलाय तोही रामरूप, ज्याच्या विषयी तो भोग्य पूर्वी करत होता आता तेही रामरूप झालं. आणि मध्ये काय आहे, द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी राममय झाली. अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून कोणाच्या इच्छेसाठी, म्हणून त्याच्या दृष्टीने इच्छाच उरत नाही हा महत्वाचा विचार आहे. म्हणून या कस्य कामयाचा जो विचार आहे तो आपल्या पुढे मांडतायत. मग त्यासाठी शंका व तिच्या पुष्टीसाठी हे जे काय श्रुती सांगतायत हा पूर्व पक्षाचा विचार आहे. आत्मा जर असंग असेल तर त्याला भोगाचा संभवच नसल्याने अशा श्रुतींचा विचारच करण्याचे कारण काय. पण आत्मा असंग असूच शकणार नाही कारण आत्मा भोगता आहे असं सांगणारी श्रुती आहे. त्यांचा मुख्य विचार काय आहे, आत्मा भोगता आहे असं सांगणारी श्रुती आहे. मग ती कोणती श्रुती, तर ती पती पत्नी इत्यादी इत्यादी त्यांच्या भोगासाठी त्यांची इच्छा करीत नाहीत
तर स्वतःच्या भोगासाठी त्यांची इच्छा करतात असे सांगणाऱ्या बऱ्याच श्रुती आहेत. हा 193व्या श्लोकाचा विचार आहे की याज्ञवल्क मैत्री संवादात आत्मानास्तु कामाय सर्व प्रियम भवती. आता कसं ही शंका बालिश आहे. नेहमी शंका विचारताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की पाठीमागे आणि पुढे काय आहे याचा विचार केला पाहिजे. पण इथे काय आहे ते पत्नीचं उदाहरण दिलंय, पतीचं उदाहरण दिलंय की पतीला पत्नी प्रिय वाटते तिची स्वतःसाठी आणि पत्नीला पती प्रिय वाटतो ते स्वतःच्या प्रेमासाठी. ही श्रुती दिली आहे आणि त्यावरून या पूर्व पक्षाने असं ठरवलंय की आत्म्याला काम असतो म्हणून तो असंग नसतो असं म्हणावं लागेल. कारण तुम्हीच म्हणताय आत्मानास्तु कामाय सर्व प्रियम भवती, सर्वम प्रियम भवती अशा पद्धतीने. मग आता त्याचं उत्तर दिलं गेलेलं आहे आणि उत्तर जे आहे तो 194वा श्लोक आहे. तो असं सांगतो, भोक्ता कुटस्थ चैतन्य की चिदाभास की दोन्ही. यापैकी कुटस्थ असंग असल्याने त्याच्याकडे भोक्तृत्व जाऊ शकत नाही. आता इथे जे काय आत्मानास्तु कामायाचा विचार मांडायला सुरुवात केलेली आहे तर काय आहे त्याची समजूत घातली पाहिजे आणि ती समजूत घालायची असेल तर जीवाची डेफिनेशन आपल्याला पुढे आणावी लागते. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता त्यातली बुद्धी जडा अचेतन आहे तिला सुखाचा भोग मिळण्याचं काही कारण नाही. त्यानंतर आत्मा सुखरूप आहे त्याला सुखासाठी काहीही कशाची आवश्यकता नाही. मग आता अडचण कोणाची आहे? बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे ना त्याचा विचार आहे. म्हणून इथे जेव्हा जीवाचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा जीव शब्दाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे दोन अर्थ आपल्या पुढे येतातच. आणि जेव्हा वाच्यार्थ नावाची जी गोष्ट लक्षात येते त्यावेळी त्या कुटस्थासह बुद्धी असा त्याचा विचार होतो. म्हणजेच त्या बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब की ज्याला आपण चिदाभास असं म्हणतो. पण ही डेफिनेशन क्वालिफाय होण्यासाठी बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब असा विचार आपल्याला करावाच लागतो. म्हणून इथे काय आहे की कुटस्थ रूप जो जीव आहे तो मात्र असंग आहे. तो असंग असल्यामुळे त्याला कशाचा संग नाही आणि तोच त्या त्वम पदाचा लक्षार्थ आहे. आणि त्या लक्षार्थाचा विचार केला तर कुटस्थ रूपाने मी असंग आहे पण जीवाचा वाच्यार्थ जो आहे तो जीवाचा वाच्यार्थ असा सांगतो की तो जीव रूपाने हा सगळ्या कर्मांचा कर्ता आहे. आणि मग हा जो कर्मांचा कर्ता आहे तो कसा आहे? तो आभासा सहित आहे. म्हणजे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब याचा अर्थ आभास. तो जीव आहे तो जो कार्य करणारा जीव आहे तो आभासा सहित आहे. आणि आभासा सहित असतो तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ते धर्म आभासाचे नसतात. कारण आभास जो आहे ना तो कधीही एकटा राहू शकत नाही. तो एकटा झाला की तो सहजच कुटस्थ रूप होऊन जातो. पण जेव्हा तो आभास बुद्धीमध्ये पडतो त्यावेळी काय होते? बुद्धी आपले धर्म त्या आभासावर घालते. म्हणजेच त्या पुन्हा आभास हा ब्रह्मरूपच आहे म्हणून ती ब्रह्मावर घालते आणि ती म्हणते मी असा आहे, मी तसा आहे, मी बुद्धिमान आहे, मी असा आहे. म्हणजे अशा पद्धतीने ती व्यक्त होते. म्हणून इथे बुद्धी आहे ती आभासाच्या साह्याने ती भोगता होते, करता होते, अशा पद्धतीने ती व्यक्त होते आणि सुखी होते आणि दुःखी होते. मग अभ्यास एक्झॅक्टली काय आहे की त्या कर्तेपणाची भूमिका मला सोडायची आहे. मग हा कर्तेपणा कोणाला तरी द्यावा लागतो म्हणून मज देऊनी जाळीत कर्म करे. म्हणून मला प्रत्येक कर्म करायचंय पण ते कर्म कोणाला अर्पण करायचंय तर ते हरीला अर्पण करायचंय किंवा ते हरि ओम तत्सत गुरु ओम तत्सत किंवा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते अर्पण करायचंय. अशा पद्धतीने मी जर का माझा विचार केला तर हे उत्तर मला कळून जाईल. यापैकी कुटस्थ असंग असल्याने त्याच्याकडे भोक्तृत्व जात नाही पण कुटस्थासहित म्हणजे त्याच्या आभासासहित जेव्हा जीव नावाचं तत्व वाच्यार्थाने सिद्ध होतं त्यावेळी या सर्व करण्याचं या सृष्टीमध्ये कर्म करण्याचं जीवाच्या बाजूनीचं सगळं श्रेय ते जीवाला जातं आणि ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाला जातं. पण आत्मरूप मी मात्र असंगच आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. असंग आत्मा निर्विकार असल्याने भोगताही होत नाही. हा 195व्या श्लोकाचा विचार आहे. मी सुखी मी दुःखी अशा प्रकारच्या विकाराला भोग म्हणतात. कुटस्थ आहे व तो विकारीही आहे असे बोलणे व्याघात दोषाचे कसे बरे होणार नाही. इथे वदतो व्याघात हा दोष मला इथे समजावून सांगितलेला आहे की एक वाक्य बोलायचं आणि दुसरं वाक्य बोलून लगेच खोडायचं. आता आमची मावशीचं उदाहरण देतो मी. कारण काय आहे आमची मावशी म्हणजे फार भारी होती. म्हणजे तिला 3 मुलं होती आणि माझ्या आईची 3 मुलं.
अशी 6 जण. आम्ही जेव्हा नाशिकला एकत्र असायचो तेव्हा आम्ही आमच्या मावशीला खूप त्रास द्यायचो. आणि आता त्या मावशीला त्रास दिल्यानंतर ती हाताने जेव्हा आम्हाला मारायला जायची, तेव्हा मात्र काय व्हायचं, तिचे हात दुखायचे. आणि हात दुखायचे म्हणून ती काय करायची, प्रत्येकाला कुंच्या खाली बडवायची. आता लक्षात घ्या, अशा माझ्या रागीट मावशीला, म्हणजे ती राग कसा होता तिचा, की तिचं ऐकलं नाही की ती बदकवूनच काढायची. अशा माझ्या रागीट मावशीला जर मी म्हणालो असतो की तू वांज आहेस, तर तिने मला काय केलं असतं, त्या कुंच्यानी दिवसभर बडवलं असतं. त्याचं कारणच आहे की तिला 3 मुलं आहेत आणि ती 3 मुलं असून ती वांज आहे असं जेव्हा मी बोलतो तेव्हा माझ्याच बोलण्यात बोल नसतो. हे लक्षात घ्या. मला त्या मावशीचं उदाहरण देण्याचं कारणच असं आहे की तिथे माझी माता वांज आहे या म्हणण्या इतका दोष तिथे तयार होतो. आणि हा जो दोष आहे तो वदतो व्याघात आहे की मी कूटस्थ रूप आत्मा आहे आणि मी मात्र या जीवनात सुख दुःख भोगतोय. हा कसा आहे, हा बोलण्यात बोल नसण्याचा प्रसंग आहे. म्हणून इथे काय आहे, ज्याप्रमाणे कूटस्थाचं उदाहरण दिलंय की ती ऐरणीशी त्याचा संबंध जोडलाय, ती ऐरण जशी ती दागिना घडण्याविषयी बेखबर असते, तसंच हे कूटस्थ चैतन्य बेखबर असतं. ते त्याच्या सत्तेवर हे सगळे व्यवहार घडतात, या वाच्यार्थाने असलेल्या जीवाचे व्यवहार घडतात. पण ऐरणीप्रमाणे त्या दागिन्यांचा जसा ऐरणीशी संबंध नसतो, तसा आत्मा प्रत्येक घडणाऱ्या गोष्टींविषयी बेखबर असतो आणि ते माझं स्वरूप आहे. आणि ते माझं स्वरूप असेल तर मग काय आहे, माझा सुद्धा खऱ्या अर्थाने आत्मरूप मीचा सुद्धा या घडणाऱ्या विकारांशी काही संबंध नाही. म्हणून देहाचे विकार, मुख्य विचार काय आहे, ते देहाचे विकार हे माझे विकार नाहीत, हा निर्णय मला करावा लागतो आणि तो या पद्धतीने करता येतो. आणि तो आपल्या साधनेसाठी म्हणजे जीवदशा बाधित करण्यासाठी अत्यंत अनुकूल असलेला विचार आहे. आता 196वा जो श्लोक आहे, ते विकार आभासाचे आहेत, अधिष्ठानाचे नाहीत हा सांगणारा आहे. विकार पावणाऱ्या बुद्धीच्या स्वाधीन असल्यामुळे आभासाला जरी विकार होत असला तरी अधिष्ठाना वाचून कोणत्याच भ्रमाला अस्तित्व नसते. म्हणून इथे हा विकार कोणाचा आहे, तर आभासासहित असलेल्या बुद्धीचा आहे. हा त्यातला भाग आहे की बुद्धीचे धर्म स्वरूपावर मी घालतो. त्या जास्वंदीचा आणि पेपरवेटचा संबंध दाखवला आहे. अन्योन्याध्यास आहे, संसर्गाध्यास आहे की त्या जास्वंदीच्या फुलावर पेपरवेट ठेवला आणि त्या पेपरवेट मध्ये मात्र काय झाले, त्या जास्वंदीच्या फुलाचे रंग आले. मग त्या विचार करायला पाहिजे की वास्तवात त्या पेपरवेट मध्ये ते जास्वंदीच्या फुलाचे रंग आले आहेत काय, हा त्यातला भाग आहे. तर वास्तवात आलेले नाहीत, पण वरवर मला भासतात ते. तसंच काहीसं या चिदाभासाचं आहे की वास्तवात बुद्धीचे धर्म असतात ते, पण ते काय होतात, चिदाभासाच्या साह्याने ते कुटस्थावर मात्र लादले जातात. वास्तवात जितका कुटस्थ शुद्ध आहे तेवढाच चिदाभास म्हणजे तो त्याचा प्रकाश सुद्धा तितकाच शुद्ध आहे. पण बुद्धीमुळे मात्र काय होतो, तो तो त्याचा प्रकाश जणू काही लोप पावतो. लोप पावतो या शब्दाचा अर्थ जणू काही अशुद्ध होतो, वास्तवात होत नाही. ती बुद्धी सगळे काय म्हणूया हे परिणाम घडवून आणत असते. म्हणून बुद्धी वास्तवात कशी आहे, ती पण शुद्ध तत्वाची आहे, तेज तत्वाची आहे. पण तिच्यामध्ये या 3 गुणांचं वास्तव्य झालं. मग सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, हे 3 विचार आपण मागे खूप वेळा केले गेलेले आहेत. म्हणून इथे काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती ही गुणांच्या स्वाधीन आहे. या 3 गुणांच्या स्वाधीनतेमुळे आपल्याला हा चिदाभासही काही बिघडला काय अशी एक अंतःकरणात धारणा तयार होते. पण वास्तवात चिदाभासामध्ये काहीही बिघाड होत नाही, तो बुद्धीमध्ये बिघाड झालेला आहे. पण बुद्धी काय आहे, ती चिदाभासाच्या साह्याने जणू काही ऍक्टिव्हेट होते आणि ती कार्य करते. आणि ती कार्य करून मग या जसे या जास्वंदीच्या फुलाचे रंग पेपरवेट मध्ये उतरतात, तसेच ती बुद्धी तिचे रंग ती त्या आत्मस्वरूपावर लादते. आणि मग ती म्हणते मी बुद्धिमान आहे, मी असा आहे, मी तसा आहे. म्हणून इथे काय आहे, जेव्हा ती बुद्धी मी बुद्धिमान वगैरे असं म्हणते तेव्हा ती भ्रमित बुद्धी असते. आणि जेव्हा ती या भ्रमात्म निवृत्त होते तेव्हा ती शुद्ध अशी बुद्धी असते. तिलाच तेज तत्वाची बुद्धी होते म्हणतात. पण संसर्गाध्यास होतो आणि संसर्गाध्यास झाल्यामुळे बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो आणि हा माझा दोष आहे. तेवढाच दोष मला दूर करायचा आणि तो दोष दूर केला की माझ्या अंतःकरणातील भ्रम निघून जातो. त्यालाच म्हणतात संगभ्रांतीचा निराश. आणि अशा पद्धतीने आपल्याला विकार आभासाचे आहेत, ते आत्मस्वरूपाचे नाहीत असा विचार आपल्याला पक्का करता येतो. म्हणून हा जो विकार आहे तो बुद्धीचा विकार आहे.
पण आत्मस्वरूप मात्र त्या बुद्धीपासून वेगळं आहे, कारण आत्मा चेतन आहे आणि बुद्धी जड अचेतन आहे. अशा पद्धतीने मी जर का समजावून घेतलं तर मी माझ्या खऱ्या आनंदाकडे सहज जाऊ शकतो. मग आता 197वा जो श्लोक आहे, मग आत्मा व जीव असे दोन्ही मिळून विकारी असतील काय, असा त्यांचा प्रश्न आहे. त्याला उत्तर आता दिलंय. म्हणून सामान्य जीवनामध्ये आत्मा व जीव अशा दोघांना भोगता समजतात, परंतु श्रुतीने या बाबतीत अनात्म वस्तूपासून आत्मा वेगळा करून त्याचेच अस्तित्व मानले आहे. म्हणून सामान्य जे लोक असतात ते आत्मा व अनात्मा यांच्यात भेद करत नाही. आणि ते काय करतात, मग सामान्य अज्ञानी माणसं त्या जीवालाच आत्मपणा देतात. आणि मग एखादी व्यक्ती जेव्हा जाते, आपण असं म्हणूया, त्यावेळी पाठीवर पण लिहितात, त्याच्या आत्म्याला शांती लाभो. आत्मा शांतरूप असताना, सुखरूप असताना त्या आत्म्याला शांती लाभो हे म्हणण्याचं कारण काय आहे? मग त्याचा जो जीव आहे त्या जीवात्म्याला शांती लाभो असा शब्दप्रयोग करावा लागतो. पण या लोकांना सामान्य माहिती नसतो. पण ज्याने मात्र जीवदशा बाधित करण्यासाठी साधन केलेलं आहे, आत्मस्वरूपाला अनात्मापासून वेगळं काढलेलं आहे, म्हणजेच बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालणं बंद केलेलं आहे, भेद पाहणं बंद केलेलं आहे, अशा साधकाला आत्मा आणि अनात्मा, त्यालाच म्हणतात चित अचित ग्रंथीचा भेद, म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांना वेगळं करणं हे साधन त्यांनी केलेलं असतं. आणि हे साधन करतो, आत्म्याला अनात्म्यापासून वेगळा करतो, तेव्हाच अनात्म तत्वांचा निराश होतो आणि जे आहे तेच उरतं, त्यालाच म्हणतात आत्मतत्व. निश्शेष जो विचार आहे तो अशाच पद्धतीने सांगितला आहे. निश्शेष जे तत्व आहे ते काय होऊन जातं, उरतं. आणि आत्मा निश्शेष आहे, त्याच्या ठिकाणी कुठलाही विशेष नाहीये. आणि हे जे सगळे विशेष जे आहेत ते बुद्धीचे विशेष आहेत आणि व्यावहारिक सत्तेत ते आवश्यक आहे. व्यावहारिक सत्तेत मी काय आहे, बाधितानुवृत्तीने भोगता आहे. सत्यत्व दृष्टीने तर नकोच, बाधितानुवृत्तीने मी भोगता आहे. पण तो भोगता कसा आहे, तर तो भोगता सहज शांत असलेला, तृप्त रूप. मुख्य विचार काय आहे, आनंदाशी एकरूप होऊन तृप्त असलेला भोगता आहे. त्यालाच आपण म्हणूया कल्पित रूपाने निर्विशेष भोगता. आत्मस्वरूपाच्या आनंदाचा अनुभव घेऊन अंतःकरणात भोगतेपणा सिद्ध झालेला तो विचार आहे. आता अनात्म पदार्थांचा निराश हा 198वा श्लोक असं सांगतो. आत्मा कोणता असा प्रश्न जनक राजाने विचारला असता याज्ञवल्काने त्याला उपदेश करत असताना विज्ञानमयापासून आरंभ करून क्रमाने सर्वांचा निराश करीत असंग आत्मा शिल्लक ठेवला. आता या गुरु शिष्यांचा संवाद आहे याज्ञवल्क आणि जनक राजाचा. आणि ते संवाद जे आहेत ना ते आपल्याला समजले पाहिजेत. आत्मा कोणता, म्हणजे त्याचे जे प्रश्न आहेत जनक राजाचे ते केवळ आत्मस्वरूप शोधण्याच्या दृष्टीने आहे, त्या भ्रांतीचा निराश करण्याच्या दृष्टीने आहेत. हा आदर्श संवाद आहे. माझ्या आणि माझ्या श्रीगुरूंमधला संवाद कसा असावा हे सांगणारा संवाद आहे. आम्ही नेहमी तिथे जातो मुरगुडला, ते बसलेले असतात समोर आणि आम्ही त्यांच्या पुढे अनेक विषय मांडतो की ज्या विषयांचा काडीचा संबंध नसतो, ते सहज शांत असतात. असं शांत सुद्धा मला बसवत नाही. मग काहीतरी मी विचारतो, परवा काका तुम्ही तिकडे गेला होता, तिकडे काय झालं? अरे त्याचा उपयोग काय? मग मला माझ्या अभ्यासात त्याचा काही उपयोग आहे काय? मला आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची रीती सांगा, असा प्रश्न मी विचारलेला अद्याप कोणाला पाहिला नाही. आत्मस्वरूपाविषयी प्रश्न विचारणं हे खरं आपलं अभ्यासाचं कर्तव्य आहे. आणि ते जिथे विचारले जातात तिथेच खरा आनंदरूपतेचा विषय पूर्ण होतो. जनकराजांनी तेच केलंय. आणि मग याज्ञवल्क ऋषींनी त्याला सांगितलंय की हे जे 5 कोश आहेत किंवा 4 देहांचा निराश केला असता तुला आनंदाचा अनुभव येईल. म्हणून इथे काय आहे, त्या व्यतिरेकी पद्धतीने देह म्हणजे मी नाही, कर्ता म्हणजे मी नाही, भोगता म्हणजे मी नाही, असं आरंभ केलेला आहे. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धिमय कोश, मी नाही, अशा पद्धतीने कोशांची भाषा आपण मागं पाहिलेली आहे. आता त्यानंतर त्या बाधित केल्यानंतर या कोशांना किंवा या देहाला बाधित केल्यानंतर जे उरतं ते माझं स्वरूप असतं, हा त्यातला विषय आहे. आणि त्यानेच शिष्य कृतार्थ होण्याची व्यवस्था आहे. म्हणून मला जर कृतार्थ व्हायचा असेल तर माझ्या श्रीगुरूंकडे जाऊन मी त्या आत्मज्ञानासंबंधी प्रश्न विचारले पाहिजे. आत्मज्ञानासंबंधीच सगळी विचारणा केली पाहिजे. आणि तीच विचारणा मला माझ्या खऱ्या आनंदापर्यंत घेऊन जाते. एरवी मी तिथं जाणं सुद्धा वाया घालवलेलं असतं, हे मी मोठ्या धाडसाने बोलत आहे. पुढे 199वा जो श्लोक आहे, हा आत्मा कोण आहे इत्यादी प्रकारे सुरुवात करून प्रथम अनात्म व आत्मा या दोन्हींचा विचार केला असता आत्मरूप कुटस्थच शिल्लक राहतो असे म्हटलेले आहे. तिथे हिशेब झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही, या ओवीचा विचार मांडलाय की ती 82 तत्व
समर्थांच्या भाषेत 82 माईक तत्व किंवा ज्ञानदेवांच्या भाषेत 36 माईक तत्व. आता ती माईक ठरली, हिशेब झाला मायेचा, म्हणजे माईक ठरली, मग झाला निवाडा तत्वांचा. आता ही तत्व माहीत ठरली, तेव्हा मात्र काय आहे, साध्य होता साधनाचा ठाव नाही, तेव्हाच माझ्या अंतःकरणात ते निर्मळ निश्चळ ब्रह्म हे बिंबतं. आणि तिथेच मला त्या प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे मला जे कळतं, आज मला जे कळतं आहे, त्या कळण्याला अधिष्ठानभूत असलेला आत्मा तो मी आहे असं मला कळून जातं. आणि हे शोधणं हेच खरं या जीवाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जोपर्यंत तो पार पाडत नाही, तोपर्यंत त्याला वारंवार या मनुष्य जन्मामध्ये यावं लागतं. आणि त्या मनुष्य जन्मात आल्याशिवाय जीवनमुक्तीचा विचार. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतोय, असे असताना जीवाला मी विकारी व भोगता आहे असे का वाटते? अविवेकामुळे जीवात्मा कुटस्थाच्या सत्यतेचा स्वतःवर आभास करून भोक्तृत्व खरे आहे असे मानून भोग सोडण्यास तयार होत नाही. वास्तवात मी कुटस्थ रूप आहे, पण अविवेकामुळे मी स्वतःला देह समजतो, कर्ता समजतो, भेद सत्य समजतो, विकार माझ्या शरीराचे सत्य समजतो आणि बुद्धीचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो. आणि ते आत्मस्वरूपावर घातल्यामुळे मी या खऱ्या सत्यत्वाला भुलून, म्हणजे खरं सत्यत्व जे आहे आत्मस्वरूपाचं, ते अविवेकामुळे मी विसरूनच जातो. त्यालाच तर सत्य गेले भोळ्यावरी, म्हणून ही अविद्येची झाली थोरी, असं तुकाराम महाराजांनी म्हणलंय. म्हणून आपल्याला समजूनच घ्यायचं असेल तर हे द्वंद्वमय जीवन हे माझं बाधित झालं पाहिजे, ते झोपेच्या निमित्ताने लीन पावतं. म्हणून इथे लयरूप विचार करण्याचं काही कारण नाही, तर तो बाधरूप विचार आपल्याला खूप महत्वाचा आहे. म्हणून या दृश्य सृष्टीला सत्यत्व अजिबात देता कामा नये आणि ती सृष्टी मिथ्या ठरावी आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव यावा. पण हे करून घेण्यासाठी मात्र मला बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालायची अजिबात आवश्यकता नाही. हा असा विचार आपल्याला करावा लागेल. आज आपल्या अभ्यासाची वेळ संपलेली आहे, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. बरं, एक सूचना द्यायची आहे मला, की या बुधवारचा जो वर्ग आहे ना, तो होणार नाही, कारण मला माझ्या नातवाच्या मुंजीसाठी जावं लागणार आहे. शुक्रवारचा वर्ग मात्र नेहमीप्रमाणे होईल. धन्यवाद. आता काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. नमस्कार सर. नमस्कार. आपण बोललात की याज्ञवल्क ऋषी आणि जनक राजा यांच्यातला थोडासा संवाद सांगितला. मग ते अष्टावक्र जे मुनी आहेत ते जनक राजांचे गुरु ना, मग हे कोण आहेत याज्ञवल्क वगैरे? याज्ञवल्क ऋषी जनक राजांचे गुरु आहेत, कारण याज्ञवल्कर आणि त्यांच्यातलं उपनिषद पण आहे. जनक राजाचे अनेक जणांचे संवाद झालेले आहेत. बर बर. त्यातला हा संवाद दिलाय, तो आपल्याला अभ्यासासाठीचा विचार करायचा. अच्छा. त्यांनी कसे प्रश्न विचारले जनक राजांनी, हा आपल्या दृष्टीने महत्वाचा विचार. आणि मी तसे माझ्या श्रीगुरूंना विचारतो का, या श्लोक सांगण्याचा भाव असा आहे. थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्.